मित्रांनो, तुम्ही आजचा जर पेपर पाहिला असेल तर तो अत्यंत खूप सोपा होता. जसं आपण क्लासमध्ये तुमचा सराव करून घेतला होता, आपल्या मुलांना तर सर्वांना आउट ऑफ पेपर गेला असेल जवळपास. अत्यंत खूप सोपा पेपर होता. प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन होते काही कॉपी पेस्ट होते आणि आपण जे एक्झाम कंडक्ट केल्या त्या जशी आपण परीक्षेला प्रश्न टाकले होते तसाच ऍज इट इज फॉर्मॅट काय केलता त्यांनी सेट केलता. ओके मित्रांनो, आज आपण सेट डी पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. 28 डिसेंबर 2025 म्हणजेच आज झालेला NMMS म्हणजेच सॅट यामधील विज्ञान विषयाचे 35 प्रश्न आज आपल्याला पाहिजेत आणि त्याचे उत्तरे आपल्याला पाहिजेत. पहा मित्रांनो, एक एक प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसेल आणि मी त्याचे काय करेल उत्तरे तुम्हाला सांगेल. पहा, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल प्रश्न क्रमांक 1. पाहून घ्या. Two substances A and B have specific heats C and 3C respectively. They are given same amount of heat. If their masses are 3x and 7x, find ratio of increase in temperature. प्रश्न क्रमांक 1 याचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक किती असेल? 1 असेल, म्हणजे 7:1 येईल. नंतर नेक्स्ट पहा, तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. अ मेटल ट्यूब ऑफ डायमीटर 3 सेंटीमीटर अँड लेंथ 28 सेंटीमीटर. थ्रू दिस ट्यूब रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज ऑब्झर्व्ड ॲज शो इन डायग्राम. डायग्राम मध्ये पाहून घ्या. द फर्स्ट रिफ्लेक्शन इज ऑब्झर्व ॲट 4 सेंटीमीटर इनसाइड द ट्यूब. रिफ्लेक्शन इज कंटिन्यू मेनी टाइम्स. फाइंड द नंबर ऑफ रिफ्लेक्शन इनसाइड द ट्यूब टिल लाईट कम्स आउट. पाहायचं, आपण काय आज एक्सप्लेन घेत नाहीत, आपण डायरेक्ट याचे काय सांगायलो, उत्तर सांगायलो. तर प्रश्न क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 म्हणजे 6 उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न क्रमांक 3 पहा, तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रश्न. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू पर्याय क्रमांक 1 2 3 4 पाहून घ्या. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू काय असते? वेट ऑफ एअर अपॉन एरिया ऑफ सरफेस असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न 4. चूज करेक्ट सिक्वेन्स ऑफ वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक बेल फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता ABCDE हे दिलेत आपल्याला आणि सिक्वेन्स नुसार लावायचे सांगितले आपल्याला. यामधील बघा प्रश्न क्रमांक 4 मधील याचा सिक्वेन्स करेक्ट काय? तर पर्याय क्रमांक 1 आहे, म्हणजे ACDBE म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर करेक्ट आहे. नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक 5. ऑब्झर्व द फिगर अलॉंग साइड. सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द लेबलिंग ABC and D फ्रॉम द गिवन ऑप्शन बिलो. डायग्राम मध्ये पहा, आपल्याला लुनार इक्लिप्स विचारलाय, सोलार इक्लिप्स नाही. लुनार इक्लिप्स मध्ये काय असते? पृथ्वी असते, म्हणजे अर्थ असते. म्हणजे सोलार इक्लिप्स असतो त्या ठिकाणी मध्यभागी काय असते? तर मून असतो. मग ह्या ठिकाणी लुनार इक्लिप्स विचारलाय, म्हणजे ABCD दिसत असेल तुम्हाला डायग्राम मध्ये, त्या ठिकाणचे नाव सांगायचे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 5 याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे A उंब्रा, B पेनुम्ब्रा, C मून आणि D काय अर्थ असेल. लुनार इक्लिप्स विचारलाय, पाहून घ्या त्या ठिकाणी. म्हणजे पर्याय क्रमांक 5 याचं उत्तर करेक्ट कोणते? तर 2 आहे. नंतर पहा प्रश्न क्रमांक 6 आपल्या समोर आहे. नेम द सायंटिस्ट हु स्टडीड द इनसाइड ऑफ ॲटम बाय स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. कोणी केले? आपल्या सर्वांना माहित असेल. तर पर्याय क्रमांक 1 नाही उत्तर आहे. 2 बघा अर्नेस्ट रुदरफोर्ड. पर्याय क्रमांक 6 चं उत्तर काय करेक्ट असेल? अर्नेस्ट रुदरफोर्ड. प्रश्न क्रमांक 6 याचे करेक्ट उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 म्हणजे अर्नेस्ट रुदरफोर्ड. नेक्स्ट प्रश्न 7. द युनिट डाल्टन इज युज्ड टू मेजर. डाल्टन जे युनिट आहे कशासाठी वापर केला जाते? तर मास ऑफ ॲटम, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट 8 नंबर. 22 कॅरेट्स म्हणजे 22 कॅरेट गोल्ड इज द मिक्सर ऑफ विच मेटल्स. आता एकदम 24 कॅरेटचं सोनं तर रेग्युलर मध्ये वापरत नाहीत आपण, त्याच्यासाठी काही मिक्स करायला लागते, थोडी भेसळ करायला लागते. म्हणजे 22 कॅरेटचं जे सोनं आहे
त्याच्यामध्ये मिक्सर कशाचा असते, कोणत्या मेटल्सचा असते? तर पर्याय क्रमांक याचं करेक्ट उत्तर आहे 2 गोल्ड. गोल्ड तर असणारच, सिल्वर आणि कॉपर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर आहे गोल्ड अँड सिल्वर और कॉपरचं काय केलं जातो, मिक्स केलं जाते. नेक्स्ट 9वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीएनजी. प्रश्न कसा विचारला पहा, इज नॉट म्हणते हा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीएनजी. सीएनजीचं खालीलपैकी कोणतं कॅरेक्टर नाही. तर पहा याचं करेक्ट उत्तर आहे कॅन नॉट ट्रान्सपोर्ट इझिली. हे याचं कॅरेक्टर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय बरोबर आहे ह्या ठिकाणी 9व्याचं. नेक्स्ट 10वा प्रश्न, द क्रोमॅटोग्राफी मेथड इज युज्ड फॉर द फॉलोइंग पर्पज. एक मेथड दिली क्रोमॅटोग्राफी आणि सांगितले कशासाठी, कोणत्या हेतूसाठी वापरली जाते, पर्पज काय त्याचा. तर याचा करेक्ट उत्तर काय, तर टू सेपरेट 2 or more substance from the solution. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे 10चं. नेक्स्ट 11वा प्रश्न, हू हॅज गिवन द फॉर्म्युला 2n² टू इंडिकेट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. हे तुम्हाला पाठ असेल, पाहिलं लगेच कळून जातील. प्रश्न क्रमांक 11 याचं करेक्ट उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 नेल्स बोअर. नेक्स्ट 12वा प्रश्न, आयडेंटिफाय द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ साल अमोनियम फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय क्रमांक 3 म्हणजे NH4Cl, त्यालाच अमोनियम क्लोराईड म्हणलं जाते. म्हणजे याचं 12व्याचं करेक्ट उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. 13वा प्रश्न, नेम द ऍसिड प्रेझेंट इन कर्ड. वा, एकदम अत्यंत सोपा आहे, 5 प्रश्न येतो. दह्यामध्ये कोणतं ऍसिड असते, तर कोणतं असते, लॅक्टिक ऍसिड असते. म्हणजे प्रश्न क्रमांक 13व्याचं करेक्ट पर्याय काय, 1 आहे, म्हणजे लॅक्टिक ऍसिड आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा स्क्रीनवर आहे, इन विच ॲटॉमिक रिसर्च सेंटर द फर्स्ट इंडियन ॲटॉमिक पॉवर स्टेशन अप्सरा लोकेटेड. जे अप्सरा नावाचं ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे फर्स्ट भारतामध्ये कुठे हे केलं, पहा कुठे, तर मुंबई आहे. कुठं, मुंबई. म्हणजे पर्याय क्रमांक 4 करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट पहा प्रश्न 15वा, सॅलिनिटी ऑफ डेड सी इज. मृत समुद्र याची सॅलिनिटी किती असते, तर 33.7%. काही पुस्तकात 34.34% दिले, म्हणजे अप्रॉक्सिमेटली हे करेक्ट आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक जे 15 आहे त्याचं करेक्ट उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा 16वा प्रश्न, आयडेंटिफाय द डिफरंट मेटल फ्रॉम द फॉलोइंग. 1, 2, 3, 4 असे पर्याय दिलेत. काय प्रश्न विचारलाय, आयडेंटिफाय द डिफरंट मेटल फ्रॉम द फॉलोइंग. याचं करेक्ट उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 गॅलियम आहे. नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक 17, आयडेंटिफाय इनकरेक्ट स्टेटमेंट. 4 स्टेटमेंट दिलेत, त्याच्या पुढे त्यांचा यूज दिलाय. म्हणजे फॉस्फरस कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. नंतर मॅग्नेशियम प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हे सुद्धा बरोबर आहे. पोटॅशियम इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटीन क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. आपल्याला काय विचारले, इनकरेक्ट विचारले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 17 याचं करेक्ट उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक 18वा, फूड इज मेड अल्कलाइन बाय. सोपा आहे, पर्याय क्रमांक 1 म्हणजे बाईल ज्यूस. प्रश्न क्रमांक 18 याचे करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाईल ज्यूस. नेक्स्ट 19वा प्रश्न, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी डॅडॅस इज इन्व्हॉल्व इन रिसर्च ऑन व्हायरसेस. कुठे आहे, तर ती आहे पुण्याला आहे. म्हणजे 19व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय, 2 आहे, पुणे. प्रश्न क्रमांक 20 डायग्रामवर प्रश्न आलेला आहे, आयडेंटिफाय हायपा फ्रॉम द फॉलोइंग फिगर. बघा हायपा कुठं असते, तर म्हणजे ह्या ठिकाणी ABCD पहा, तर एला काय म्हणलं जाते, हायपा म्हणलं जाते. म्हणजे 20 या प्रश्नाचे करेक्ट उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. नेक्स्ट 21, ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन द सेल ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. दिस वेस्ट इज डायजेस्टेड बाय. कोण करतंय, तर याचं सोपं उत्तर आहे
लायसोसोम्स करत असते. म्हणजे पर्याय क्रमांक 21 किती 4 आहे. नेक्स्ट पहा प्रश्न 22 तुमच्या समोर आहे. डॅश डॅश हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक जो 22 आहे, जर रिसेंट आकडेवारी जर पाहिली आपण, चायनामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे पेशंट आहेत, पण आपल्या पुस्तकामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे पेशंट आढळतात. पण 22चं करेक्ट उत्तर हे इंडिया आहे. प्रश्न क्रमांक 22 याचं करेक्ट उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 म्हणजे इंडिया. काही जण चायना लिहिलं असेल उत्तर, पण ते रिसेंट आकडेवारीनुसार आहे, पण ते चुकीचं आहे. आपल्या बुकमध्ये भारत आहे. फाइंड द ऑड पेअर. ऑड विचारली ह्या ठिकाणी. ट्युबरक्युलोसिस, मायक्रोबॅक्टेरियम, ठीक आहे, बरोबर आहे. डायरिया, हेपॅटायटिस, इथंच काय झाली, चूक झाली. बघा, कॉलराचं काय, व्हिब्रिओ कॉलरी, टायफॉइडचे काय, साल्मोनेला, या आपण हे क्लासमध्ये पूर्णपणे डिटेल घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 23 याचं करेक्ट उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपल्याला ऑड पेअर विचारली, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 याचं काय करेक्ट उत्तर. नेक्स्ट पहा प्रश्न क्रमांक 24. फायर कॉज बाय सॉलिड सबस्टन्सेस लाईक वूड, क्लोथ्स, कोल एक्सेट्रा कम्स अंडर टाईप ऑफ फायर. आता वेगवेगळे काय टाईप्स पडतात फायरचे, ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी क्लास. ज्यामध्ये जे सॉलिड सबस्टन्स आहेत तो कोणत्या क्लासमध्ये मोडतो? तर तो क्लास ए फायरमध्ये मोडत असतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 24 ह्याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, क्लास ए फायर. क्रमांक 25. डॅश डॅश सेल्स मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट विचारले. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 दिले. ह्यामध्ये आरबीसी म्हणजे रेड ब्लड कार्पल्स किंवा आपण त्याला सेल म्हणतो, ह्या आरबीसी मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतात? ॲब्सेंट असतात. प्रश्न क्रमांक 25 याचं करेक्ट उत्तर हे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 26वा प्रश्न. ब्लड ग्रुप्स डॅश डॅश वाज डिस्कवर बाय डी कॅस्टेलो अँड स्टर्लिंग. कोण शोधून काढला? तर ए बी हा जो ब्लड ग्रुप आहे तो डिस्कवर केला बाय डी कॅस्टेलो अँड स्टर्लियान. प्रश्न क्रमांक 26 याचं करेक्ट पर्याय आहे 3 म्हणजे ए बी. प्रश्न 27वा. इन केस ऑफ अ हेल्दी पर्सन देअर आर डॅश बीट्स ऑफ हार्ट पर मिनिट्स. हेल्दी पर्सन त्याचे एका मिनिटामध्ये किती बीट पडतात हृदयाचे ठोके? तर किती? 72. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट 28वा प्रश्न. द सँक्च्युरी ॲट भरतपूर इज वर्ल्ड फेमस फॉर. भरतपूर हे जी सँक्च्युरी आहे, नॅशनल पार्क आहे, कशासाठी फेमस आहे? तर ॲक्वॅटिक बर्डसाठी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट स्पॅगमॅनोमीटर इज युज्ड टू मेजर. हे कशासाठी इन्स्ट्रुमेंट यूज केलं जाते? तर ब्लड प्रेशर मोजण्यासाठी, बीपी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. 30 नंबरचा प्रश्न पाहून घ्या. मास ऑफ अ ब्लॉक ऑफ मेटल इज 10 kg अँड इट्स डायमेन्शन आर लेंथ 50 सेंटीमीटर, ब्रेडथ आहे 10 सेंटीमीटर अँड हाईट 20 सेंटीमीटर. पहा फिगरमध्ये पहा. इफ द मेटल ब्लॉक इज प्लेस ऑन द टेबल फाइंड आउट द डिफरन्स kept likewise A, B, C, D and B, C, F, G of the forces. डायग्राम मध्ये पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 30 याचं पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3920 पास्कल. थोडा हा कन्फ्युजन प्रश्न आहे. ओके. नेक्स्ट पहा 31वा प्रश्न. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग इरेग्युलर रिफ्लेक्शन फ्रॉम द गिवन स्टेटमेंट्स बिलो. इरेग्युलर रिफ्लेक्शन विचारले, पण इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले ह्या ठिकाणी. त्याचं पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? तर पहा, एक अँगल ऑफ इन्सिडेंट फॉर पॅरलल रे आर नॉट इक्वल, हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारले. नंतर बी बघू. नॉर्मल ड्रॉन टू द सरफेस आर पॅरलल, हे काय चुकीचं आहे. म्हणजे इनकरेक्ट विचारले आपल्याला. म्हणजे बी म्हणजे पर्याय क्रमांक कुठे आहे? कोणत्या पर्याय क्रमांकामध्ये बी आहे? तर पर्याय क्रमांक 2 यामध्ये बी आहे. म्हणजे 31 या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 असेल. नेक्स्ट पहा 32वा प्रश्न. व्हेन अ गॅस स्फिअर कॉन्ट्रॅक्ट्स इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल
पोटेन्शियल एनर्जी इनटू डॅश एनर्जी, तर काय असते, हीट असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 32चं 4 पर्याय. नंतर नेक्स्ट प्रश्न पहा 33वा. मॅच द टेम्परेचर गिवन इन कॉलम बी विथ द एक्झाम्पल इन कॉलम ए युजिंग द करेक्ट अल्टरनेट गिवन बिलो. ह्या ठिकाणी एक कॉलम दिलाय, कॉलम बी दिलाय आणि याच्या जोड्या लावायला सांगितलंय. बा पर्याय क्रमांक 1 याचं काय उत्तर करेक्ट आहे. म्हणजे टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी किती असते, 37 डिग्री सेल्सिअस असते. एका ह्याच्यावरून जोडी लागायची म्हणजे 33 या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. 34 प्रश्न पाहून घ्या. कंप्लीट द स्टेटमेंट युजिंग करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. पहा काय तर, वेन साऊंड वेव्स प्रोपोगेट फ्रॉम वन प्लेस टू अदर इन इयर देन डॅश डॅश काय होते. तर काय होत असते, एनर्जी मूव्ज इन डायरेक्शन ऑफ साऊंड वेव्स होत असते. म्हणजे 34व्याचं करेक्ट उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. एनर्जी मूव्ज इन डायरेक्शन ऑफ साऊंड वेव्स. या प्रश्नासाठी कन्सेप्ट क्लिअर लागतात. प्रश्न क्रमांक 34 साठी. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो 35वा पाहून घ्या. मॅच द व्होल्टेज डेव्हलप कॉलम नंबर बी बाय द सेल कॉलम ए. सिलेक्ट करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेट. कॉलम ए मध्ये सेल दिलेत, ड्राय सेल, लीड ऍसिड सेल, निकेल कॅडमियम सेल दिलाय. कॉलम बी मध्ये व्होल्टेज दिलेत. तर 35व्याचं करेक्ट उत्तर काय, 2 आहे. म्हणजे 1चं ए आहे, 2चं डी आहे आणि 3चं काय, बी आहे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज झालेला पेपर NMMS या परीक्षेचा आपण पेपर पाहिला. त्यामधील सॅट त्यामधील विज्ञान विषयाचे आपण 35 प्रश्न पाहिलेत आणि त्या 35 प्रश्नाचे आपण उत्तर पाहिलेत. ह्याच ठिकाणी थांबू मित्रांनो. ओके, थँक्यू.